नमस्कार मंडळी. तर आज आहे माझ्या इंटरमिटेंट फास्टिंगचा चौथा दिवस. आज सकाळी उठून पहिल्यांदा गरम पाणी प्यायले, पण ते मी शूटच नाही केलं. आज माझी ईटिंग विंडो 12:30लाच चालू झाली. तर दुपारी सर्वात पहिले मी हे फ्रूट खाल्लं. दुपारी जेवणामध्ये मला काहीतरी ना असं वेगळं खायचं मन करत होतं. तर चपातीच्या पिठाचा वापर करून मी मॅगीची रेसिपी बनवलेली होती आणि त्याच्यामध्ये झुकनीचा सुद्धा वापर केलेला होता. आणि खरंच हे एवढं हेल्दी आणि टेस्टी होतं ना, की काय सांगू तुम्हाला. वाह! आज तर खूप मजा आली. आणि खरंच तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि त्याच्यासोबत मी शुगर फ्री जिरा सरबत प्यायले. खूप बरं वाटलं आज. संध्याकाळी मी एक काजू कतली खाल्ली आणि त्याच्या 1 तासाने मी चहा घेतला. आणि ह्या चॅलेंजमध्ये ना मी ठराविक एवढंच वजन कमी होऊ दे किंवा तेवढंच वजन कमी होऊ दे असं अजिबात टार्गेट घेतलेलं नाही आहे. कारण मला फक्त ह्या इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये ना 15 दिवसात किती वजन कमी होऊ शकतं ना, हे फक्त बघायचं आहे. आज आहे गुरुवार, घरच्यांचा उपवास असतो. तर रात्रीच्या जेवणामध्ये होता डाळ भात, एक फुलका मी घेतलेला होता, सिमला मिरचीची भाजी होती, कांदा भाजी होती, ती मी थोडीशीच घेतलेली होती आणि त्याच्यासोबत शेवयांची खीरसुद्धा होती. आज माझं जेवण 10:30 वाजता फिनिश झालं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.